Good morning, class. I hope you are all excited to learn something new today. So, we are going to dive into a fascinating world of a dinosaur. You know, you can see the very nice picture of dinosaur in the screen of my. So, today we will learn and I will explain it to you in very simplest and easy language for evaluation. Class 5th NCERT, the concept of evaluation dinosaur. So ये डायनासोर का उत्पत्ति कैसी हुआ है, उत्क्रांति कैसी हुआ है. So I will explain it to you in Marathi. Okay. So million of years ago. But before we get into a full detail about a dinosaur, we need to understand a very important idea, the concept of evaluation. Evaluation might sound like a big word, but it's really just a way to explain how living things like plants, animals, and even human have changed over a very long time ago, and this change is what lead to the dinosaur becoming the giant powerful creature we know from books and movies. So today we will explore how tiny creatures from millions of years ago slowly transform into the dinosaur, and we will see why understanding evaluation is like having a key that unlocks the history of life of earth. So let's get started. So what now I am telling to you की आपण आजचा जो आपला टॉपिक आहे ना, आणि हे सगळं मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे. तर आपला आजचा जो टॉपिक आहे तो कशाविषयी आहे की आपला डायनासोरचा आहे. तर या डायनासोरची उत्पत्ती कशी झाली, हा डायनासोर या जगामध्ये कसा आला, कुठल्या पद्धतीने आला. सुरुवातीला तर आपल्या याच्यामध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की खूप छोटे छोटे टीनी जे आहेत ते काय क्रिएचर जन्माला आले, आणि मग त्यानंतर या डायनोसॉरची उत्पत्ती कशी झाली, उत्क्रांती कशी झाली, तर हे सगळं आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या डायनोसॉर विषयी जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला तो अतिशय सोप्या छान सुटसुटीत अशा भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तर तो समजावून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की थांबा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि तुमच्यासारख्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ माझा पोहोच करा, शेअर करा. So now we will start our topic. The concept of evaluation. The word evaluation is generally understood to mean gradual and continuous changes. Evaluation in the plant and animal world can be explained in the following manner. In the process of survival by adapting to environmental changes, certain internal physical changes in the process of survival by adapting to environmental changes, certain internal physical changes occur some animals of a species. Over a period of time, these internal changes become inherited characteristics seen in all following generation. Thus, a new species with characteristics different from the original may be created. So, उत्क्रांतीची संकल्पना हा जो शब्द आहे की नाही, तर उत्क्रांती म्हणजे इव्हॅल्युएशन हा शब्द जनरली कुठून आला, याचा अर्थ काय आहे, तर इज जनरली अंडरस्टूड टू मीन ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंजेस, म्हणजे की सतत होणारा बदल असतो, कंटिन्युअस बदल होत असतो, पण तो कसा होत असतो, ग्रॅज्युअली होत असतो, म्हणजे संथ वेगाने होत असतो, म्हणजे हळूहळू
कुठल्याही गोष्टीचा काय होत असतो, विकास होत असतो, पण तो संथ गतीने होत असतो, म्हणजे हळूहळू हा बदल होत असतो आणि यालाच आपण काय म्हणतो, उत्क्रांती असं म्हणतो. ही इव्हॅल्युएशनची जी प्रोसेस आहे ना, तर सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. आता ते कशा पद्धतीने करता येईल तर ते मी तुम्हाला समजावून सांगते. जसं की आपण पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात नेहमी असतो, त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या रचनेमध्ये देखील काही अंतर्गत बदल घडून येतात आणि कालांतराने हे जे बदल असतात ते प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप काय करतात, धारण करत असतात. सो अशा तऱ्हेने आपण मूळ प्राणी जातींपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते आणि ही नवीन प्रजाती मूळ प्राणी जातींपेक्षा काय असते, अधिक उत्क्रांत असते. सो आपण यामध्ये काही ना काही चेंजेस होत असतात या सगळ्या ॲडॅप्टेशनच्या प्रोसेसमध्ये आणि हे चेंजेस प्रत्येक स्पेसीज आणि ॲनिमल मध्ये होत असतात. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दिस इंटरनल, काही कालांतराने हा बदल त्याच्यामध्ये इतका होत जातो की इनहेरिटेड चेंजेस, म्हणजे हा त्याच्या पुढच्या पिढीमध्ये पण काय होत असतो, अनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो की जनरेशन टू जनरेशन तो पुढं फॉलो होत असतो आणि मग त्यामधून नवीन जी पिढी जन्माला येते आणि या नवीन पिढीमध्ये हे अनुवंशिकतेचे रूप आपोआप काय होते, बदल घेत राहते. तर तुम्हाला या समोरील चित्रामध्ये दिसत असेल की सुरुवातीला जेव्हा डायनोसॉर आला तर त्यामध्ये खूप सारे चेंजेस आले. तर याच्यामध्ये त्याची बरीचशी नावं आहेत. हा स्पिनोसायरस आहे, हा पेट्रोस्टिटिल आहे, हा डिप्लोडस आहे. तर यांसारखे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रजाती ज्या आहेत, खूप वेगवेगळ्या डायनोसॉरच्या काय आहेत या प्रजाती आपल्या या सजीव सृष्टीमध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आणखीन काय काय बदल होत गेला ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया. A species is usually more evolved than original ones. Sometimes the original species die out or become extinct. Sometimes more than one species evolved from the original one. The first scientist to give us a systematic explanation of concept of evolution was Charles Darwin. Species which are capable of adapting to environmental changes are able to survive. The ones that cannot do so become extinct in the process of evolution. In ancient times, there were many species of a time of animal called dinosaur. Dinos is Greek means terrible and saurus means lizard or a reptile. Dinosaur means a terrible lizard. Some of these dinosaurs were enormous in size. It appeared that these species of enormous dinosaurs suddenly became extinct. Some sudden natural disaster or environmental changes is believed to be responsible for extinction. Fossils of dinosaurs with wings have been discovered. It is believed that some species of two-legged and winged dinosaur evolved into birds. सो या पॅरामध्ये त्यांनी काय समजून सांगितलेलं आहे, तर यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे की यामध्ये काय झालेलं आहे, अशाच ज्या अनुवंशिकतेने पुढच्या ज्या प्रजाती आहेत तर त्यामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये तयारी उदयाला आली आणि त्यामधून एक नवनवीन प्रजाती उदयाला येत गेल्या. आपण मागच्या चित्रामध्ये पाहिलेलं आहे की आपण डायनोसॉरच्या खूप साऱ्या काय पाहिलेल्या आहेत, प्रजाती पाहिलेल्या आहेत आणि नवीन प्रजाती ही मूळ प्रजातीपेक्षा काय होती, अधिक उत्क्रांत होती, म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी वेगवेगळे व्हेरिएशन्स आलेले होते. आता आपण जर कम्प्युटरच पाहायचं म्हटलं किंवा मोबाईलचं पाहायचं म्हटलं तर त्यामध्ये प्रत्येक दर दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर वर्षानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस झालेले दिसून येतात, वेगवेगळे टूल्स त्याच्यामध्ये ऍड होतात. आता सध्या AI हे न्यू टूल आलेला आहे. तर हा जसा आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल्स या जनरेशन्स मध्ये ज्याप्रमाणे बदल होतो तर त्याचप्रमाणे ह्या ज्या सुरुवातीला ज्या नवीन प्रजाती जन्माला आल्या तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस नवीन उत्क्रांत अशी प्रजाती निर्माण होत गेली.
आणि ह्या उत्क्रांतीची संकल्पना सगळ्यात सुंदर आणि स्पष्ट स्वरूपामध्ये पहिल्यांदा चार्ल्स डार्विन हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी मांडली. आणि यामध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केलेलं आहे की ज्या प्रजाती आहेत ना त्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात, आणि ज्या प्रजाती या पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही तर या उत्क्रांतीच्या या प्रक्रियेमधून त्या काय होतात, नष्ट होऊन जातात. तर पूर्वी पृथ्वीवर डायनोसॉर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या, त्यातील खूप साऱ्या प्रजाती काय झाल्या, नष्ट झाल्या. आपण सगळेजण ऐकूनच आहोत की खूप साऱ्या प्रजाती काय झालेल्या आहेत, यांच्या नष्ट झालेल्या आहेत. मग याच्या मागची खरं तर कारण काय असू शकतात बरं या प्रजाती नष्ट होण्यामागची? तर यामध्ये उल्लेख केला जातो एखादी अचानक आलेले निसर्गातील मोठे संकट असते किंवा पर्यावरणात मध्ये झालेला खूप मोठा बदल असतो, तर हा डायनोसॉरच्या प्रजाती नष्ट होण्याचं मुख्य कारण असतो. कारण अशा जे मोठमोठी संकट आहेत म्हणजे जसं पूर आहे, जसं भूकंप आहे, त्याचप्रमाणे सुनामी आहे, या अतिवृष्टी आहे, तर यांसारखे जे बदल पर्यावरणामध्ये मोठमोठे होतात, तर हे बदल जे आहेत तर ते बदल जी प्रजाती सहन करू शकत नाही किंवा जी तो बदल स्वीकारण्यास तयार नसते, तर मग या प्रजाती काय होतात, नष्ट होतात. आणि हेच महत्वाचं कारण आहे की डायनोसॉर जे आहेत ते जितक्या फास्टली या धर्तीवर आले किंवा या पृथ्वीवर आले, या जमिनीवर आले, त्याच पद्धतीने ते काय झाले, एक्सटिंक्शन झालं त्यांचं, म्हणजेच ते नष्ट झाले. तर सुरुवातीला जर आपण पाहिलं ना तर पंख असलेले डायनोसॉर पण आपल्याला पाहायला मिळतात की 2 पायांवर चालणारे, पंख असणाऱ्या अशा देखील डायनोसॉरच्या काय होत्या, वेगवेगळ्या जाती ज्या आहेत तर त्या निर्माण झालेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आणखीन उत्क्रांती होत गेली, त्याच्यामध्ये आणखीन बदल होत गेले आणि मग त्याच्यापासून बाकीचे असे काही प्राणी निर्माण झाले आणि मग त्या प्राण्यांपासून पुढे वेगवेगळे काय झाले, पक्षी, बर्ड्स हे सगळे निर्माण झाले. पण या सगळ्याची सुरुवात डायनासॉर पासून झालेली आहे. आणि डायनासॉर आपण जे म्हणतो पृथ्वीवर नष्ट झाले, तर त्याचं ते काय कारण आहे मुख्य, तर ह्या ज्या प्रजाती आहेत तर या प्रजातींना काय झालं, या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्टच करून त्यांना स्वतःला घेता आलं नाही, त्यांना या पर्यावरणाशी जुळवून घेता आलं नाही, ह्या पर्यावरणातील बदल त्यांना स्वीकारता आले नाहीत आणि म्हणून त्यांचं काय झालं, या आलेल्या पर्यावरणामध्ये जे आकस्मिक बदल झाले, जी मोठमोठी संकट आली, जी मोठमोठी डिझास्टर्स आले आणि मग त्याच्यामध्ये ह्या डायनोसॉरच्या एवढ्या महाकाय प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट झाल्या. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अतिशय सरळ सोप्या आणि छानशा शब्दामध्ये डायनोसॉरची उत्पत्ती कशी झाली, त्यामध्ये काय काय बदल होत गेले आणि ते बदल झाल्यानंतर पुन्हा या प्रजाती नष्ट कशा झाल्या आणि या प्रजातींपासून पुढे वेगवेगळे ॲनिमल्स, बर्ड्स, मॅमल्स, रेप्टाइल्स या सगळ्यांची निर्मिती झाली. तर हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी डायनोसॉर नंतर कुणाची उत्पत्ती झाली आणि त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेले आणि त्यानंतर सगळ्याच्या शेवटी माणसाची उत्पत्ती कशी झाली, हे सगळं काय करणार आहोत आपण आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इथंच थांबूया.